पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। टीसीएस प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिश्रा यांची नियुक्ती तर नाशिक पोलिसांचा प्रस्ताव मान्य। सरकारचा निर्णय पुढील सुनावणीमध्ये प्रकरणाला वेग येण्याची शक्यता। नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण। 2 मेला नाशिक रोड न्यायालय अंतरिम अटकपूर्व जामिनावर निकाल देईल। निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम। परतवाड्यामधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या अडचणींमध्ये वाढ। 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेने जबाब नोंदवला। एसआयटी चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर। लव जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय। आम्हाला शस्त्र चालवायला देखील शिकवलेलं आहे। जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू। पुण्यातील भोरमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांचं हे वक्तव्य। महत्त्वाचं म्हणजे जर अशा प्रवृत्ती जर वारंवार त्यांना सांगून जर सुधारत नसतील, जसं शास्त्र आम्हाला शिकवलंय तसं शस्त्र चालवायला सुद्धा शिकवलंय आणि कदाचित ती वेळ आली तर आम्ही शस्त्र सुद्धा चालवू। अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरण। 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। याच प्रकरणातील दुसरा आरोपी हुजेर खानला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक। आरोपींची आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी। केईएम नाव बदलाऐवजी सुविधांवरती भर द्या। किशोरी पेडणेकरांची ही मागणी। ऐतिहासिक वारसा असलेलं 100 वर्ष जुनं हे रुग्णालय। नावांवरून वाद निर्माण करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणं आवश्यक। पेडणेकरांची ही प्रतिक्रिया समोर। साताऱ्यातील कास तलाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड करण्यात आली तर वन विभाग सातारा नगरपालिका वृक्षतोडीबाबत अनभिज्ञ। अधिकाऱ्यांची ही माहिती। वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची देखील केली जाते मागणी। नाशिकमध्ये मोबाईलमध्ये मग्न असताना तोल जाऊन 4थ्या मजल्यावरून मुलगा खाली पडला। पत्र्याच्या शेडवरती आदळला त्यामुळे जबर जखमी। अरबाज सलीम खान असं जखमी मुलाचं नाव। मुंबईमधील महापौर बंगल्याला इटालियन मार्बल्स आणि टॉयलेट्सला नव्या टाईल्स। महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी पालिका कोट्यवधी खर्च करणार। बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 2,83,57,738 रुपये खर्च केले जातील। सध्या आपल्याला संपूर्ण राज्यात उष्णतेचा कहर दिसतोय। बघूयात राज्यभरातली काय परिस्थिती आहे। उष्माघातामुळे राज्यात 10 जणांचा बळी। गेल्या 2 दिवसांमध्ये 4 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 9 महिन्यांच्या बाळाचाही यामध्ये समावेश। लातूर, परभणी, अकोला, अमरावती आणि अहिल्यानगरला उष्माघाताचा फटका। औसा तालुक्यातील एरंडी गावामध्ये 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातानं जागीच जीव गेला असा प्राथमिक अंदाज। जगातील 95 सर्वात उष्ण शहरं देशामध्ये। हिमाचल, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश। महाराष्ट्रातील विदर्भ, बिहार, गुजरात आणि छत्तीसगडमधील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज। राज्यात सध्या उष्णतेची लाट। देशात सर्वाधिक तापमान हे विदर्भात। विदर्भातील सर्वच शहरांमध्ये तापमान 44च्या पुढे। विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये पारा 46 अंशांच्या पार। अकोल्यामध्ये 46.9 अंश। नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे। वर्धा, अमरावतीमध्ये उष्णतेचा कहर। 46 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद तर नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी पारा 44 अंशांवरती। अकोल्यामध्ये 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर आज ऑरेंज आणि पुढील 3 दिवस येलो अलर्ट। नागपूरमध्ये सिग्नलवर ग्रीन नेट लावायला सुरुवात। दुचाकीस्वारांना सिग्नलवरती उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी ग्रीन नेटची व्यवस्था। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट। पुणे शहरामध्ये तापमानाचा पारा वाढला। कोरेगाव पार्क परिसरामध्ये तब्बल 43 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। मुख्य शहरामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर। नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे निर्देश। नाशिकमध्येही उष्णतेची लाट कायम। दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य। 2 दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या पार। असह्य उकाड्यानं नाशिककर हैराण।